नमस्कार मित्रांनो, तर आज मी तुमच्यासाठी एक नवी रेसिपी घेऊन आलेली आहे आणि आज मी बनवत आहे पेरूची एक आगळी वेगळी रेसिपी। तर चला पाहूया। त्यासाठी मी 2 पेरू घेतलेले आहेत। हे अर्धा किलो पेरू आहेत। एक पेरू पिकलेला आहे आणि एक पेरू कच्चा आहे। तर आता आपल्याला पेरू स्टीम करून घ्यायचे। तर तुम्ही कुकर मध्ये 3 शिट्ट्या होईपर्यंत पेरू स्टीम करून घेऊ शकता। आपल्याला पेरू पाण्यात नाही शिजवायचे, ते फक्त स्टीम करून घ्यायचे। झालेले आहेत आणि आपण कुकर गॅस बंद करून कुकर थंड होण्यासाठी गॅसवर राहू देऊयात। तर कुकरच्या 3 शिट्ट्या झालेल्या आहेत आणि आपल्या पेरूचा कलर बदललेला आहे। आपले पेरू स्टीम झालेले आहेत। तर आता आपण ह्याचं हे काढून घेऊया। याची आपल्याला अशी साल काढून घ्यायची। तर अशा प्रकारे आपल्याला पेरूची साल काढून घेतलेली आहे। तर आता आपण पेरूची पेस्ट करून घेऊया मिक्सरच्या डब्यामध्ये। पहिल्यांदा चेक करायचं आहे पेरू चांगला आहे की खराब आहे। पेरू चांगला आहे। आता आपण एक पेस्ट करून घेऊया। पेस्ट मध्ये अजिबात पाणी यूज नाही करायचे, ते फक्त पेरू स्टीम झाल्यामुळे ते पटकन निघतील मिक्सर मधून। तर अशा प्रकारे आपल्याला त्याची पेस्ट करून घ्यायची आहे पेरूची मिक्सर मधून काढून। आता आपल्याला हे चाळणीने चाळून घ्यायचे। ह्याच्या बिया वेगळ्या करायच्या, जेणेकरून आपण हाताने कचकच लागणार नाही। अशा प्रकारे आपल्याला करून घ्यायचं। तर आपल्या बिया आणि पेस्ट वेगळी झालेली आहे। बिया वेगळी दुसरी घेतलेल्या। तर तुम्ही पाहू शकता आपली पेस्ट किती सॉफ्ट झालेली आहे। तर आता आपण हे पेस्ट मोजून घेऊया। तर ते आपण आपल्या घरचे जे आपण चायसाठी कप यूज करतो तर तेच आपण वापर करणार आहोत। तर आता आपण मोजून घेऊयात। तर जेवढे कप आपले ही पेस्ट झाली पेरूची, तेवढेच कप आपण साखर घेणार आहोत। जर तुम्हाला गोडाचं प्रमाण जास्त हवा असेल तर तुम्ही जास्त घेऊ शकता। तर आपली 3 कप पेरूची पेस्ट झालेली आहे। तर आता आपण ह्यामध्ये 3 कपच साखर ॲड करू। तर 3 कप आपला पेरूची प्युरी झालेली आहे। तर आता आपण त्याच कपाने 3 कप साखर मोजून घेऊया। तीन कप प्युरीसाठी 3 कप साखर। तर पहिला 1 कप पिठी साखर आहे। तर ह्यामध्ये आपण विलायची मिक्स केलेली आहे। विलायचीचा फ्लेवर छान येतो म्हणून। हे 2 कप
आणि ही 3 कप साखर झालेली आहे. आता आपण हे सर्व चांगलं मिक्स करून घेऊया. जर तुम्ही जास्तच गोड खात असाल तर तुम्ही अजून अर्धा कप साखर ॲड करू शकता. आता आपल्याला ही मिक्स केलेली पेस्ट आपल्याला ही चांगल्या प्रकारे शिजवून घ्यायची आहे. तर हे आता गॅसवर ठेवलेलं आहे. गॅस एकदम फास्ट गॅसवर ह्याला पहिल्यांदा थोडंसं आटू द्यायचं. तर मीडियम गॅसवर आणखी शिजू द्यायचं. तुम्ही पाहू शकता हे थोडंसं घट्ट झालेलं आहे. तर ह्याला आपल्याला अजून जेली होईपर्यंत शिजू द्यायचं आहे. आपल्याला ह्यामध्ये थोडासा ग्रीन फ्रूट कलर ॲड करायचा आहे. आपल्याला आता हे कमी गॅसवर शिजून घ्यायचं आहे जोपर्यंत ह्याची जेली नाही बनत. आणि याला सतत हलवत राहायचं आहे जेणेकरून हे बुडाला चिटकणार नाही. आणि जर तुम्ही जेली केक बनवणार असाल तर तुम्ही पण जेली केक बनवणार असाल तर तुम्ही जाड तळाची कढई घ्यायची जेणेकरून आपलं संपूर्ण मिश्रण जळणार नाही. तर आता आपण यामध्ये एक चमचा तूप ॲड करूया. आपल्याला हे सर्व मिश्रण चांगल्या प्रकारे शिजवून घ्यायचं आहे जोपर्यंत ते कढई सोडत नाही तोपर्यंत. तर आपल्याला जेली केक टाकण्यासाठी तुपाने पहिल्यांदा ताट किंवा केक टीन हे ग्रीस करून घ्यायचं आहे. सर्व ताटाला असं तूप लावून घ्यायचं. त्यावर थोडीशी चारोळी, तर आपलं मिश्रण हे चांगल्या प्रकारे शिजत आलेलं आहे. तर आपल्याला आणखी ह्याच्यामध्ये 1 चमच तूप ॲड करायचं आहे. थोडंसं ड्रायफ्रूट. तर आपल्याला सर्व मिक्स करून घ्यायचं. आणि आता आपण चेक करूया की आपलं मिश्रण तयार आहे की नाही. त्यासाठी एका डिशमध्ये मिश्रण घ्यायचं आणि ह्याचा गोळा तयार करायचा आहे. तर तुम्ही पाहू शकता आपलं मिश्रण तयार झालेलं नाही. हे खूप चिकट आहे. तर आपल्याला अजून मिश्रण शिजवावं लागेल. त्यासाठी आणखीन 1 चमचा तूप टाकले. हे मिक्स करून घ्यायचं.
बस झाले. तर तुम्ही पाहू शकता आपलं हे सर्व मिश्रण तयार झालेलं आहे. तर आता आपण हे डिश मध्ये टाकून घेऊया. हे पाहू शकता, हे बघा. तर आता हे आपलं मिश्रण कढईला चिटकत नाही. तर आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे. तर आता आपल्याला प्लेट मध्ये संपूर्ण मिश्रण टाकून घ्यायचंय. तर अशा प्रकारे आपण सर्व मिश्रण प्लेट मध्ये घेतलेलं आहे टाकून. तर आता आपल्याला ह्याला 3 तास असंच सेट होऊ द्यायचे पंख्याखाली. हे पहा, आपली जेली अजिबात हाताला चिकटत नाहीये, म्हणजे आपली जेली चांगल्या प्रकारे शिजलेली आहे. हे पहा, मी प्लेटमधून काढून घेतलेली आहे जेली आणि कट करून घेतलेली आहे. किती मस्त झालेली आहे आणि किती मस्त या जेलीचा कलर दिसत आहे. जर तुम्हाला माझी ही पेरू जेली केक रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला पेरू जेली केक कसा वाटला. जेली केक आपल्याला अशा प्लास्टिकच्या छोट्याशा डब्यामध्ये बंद करून ठेवायचं आहे, जेणेकरून ते 2 महिन्यापर्यंत टिकून राहील. आणि डब्बा स्वच्छ पाहिजे. जर ते खरकटा असला तर त्याचा घाण वास येईल खूप जेली केकचा.